आपण आज राज्यामध्ये असंख्य अशी गावं बघतो, असंख्य अशी लोक बघतो, जी लोक आपले ज्या मूलभूत ज्या प्रश्न आहेत, मूलभूत ज्या गरजा आहेत, या गरजांसाठी सातत्यानं सरकारकडे मागणी करतात, आपल्या प्रशासनाकडे मागणी करतात आणि ती न मिळाल्यानं दुःखी होतात, त्यांच्या विरोधात सतत काही बोलत असतात. मात्र आपण वाड्या तालुक्यामध्ये इकडे जो एक डोंगरीपाडा म्हणून गाव आहे, जो सासणे गावापैकी एक छोटासा आदिवासी पाडा आहे इकडे, या पाड्यावर आपण आता आलोय. आपण त्याची पाहणी केली या गावाची. अक्षरशः या गावातली सगळी लोक जे स्थलांतरित व्हायचे, जो आपल्याकडचा मुख्य प्रश्न आहे या पालघर जिल्ह्यातला स्थलांतराचा, त्यासाठी सगळी लोक स्थलांतरित व्हायची. परंतु या गावामध्ये एक केशवसृष्टी नावाच्या एका संस्थेनं इथे आगमन केलं. त्यांनी इथल्या लोकांमध्ये एक छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात केली, पाण्याची व्यवस्था. सांगतो की इथे शेतीचा आता आपण पाहणी करून आलो. ह्या गावामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो की 27 शेतकरी आहेत. या गावातले सगळेच्या सगळे शेतकरी जे पूर्वी स्थलांतरित व्हायचे, वीटभट्टीवर कामं करायला जायचे, ते आता इथे स्वतःची शेती करतात. या गावात जेव्हापासून केशवसृष्टी आले त्यापासून म्हणजे सगळे या डोंगरीपाड्याचे जे सगळे रहिवासी एकत्रित झाले ते आणि शेतकरी शेतीकडे वळले. पहिले सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करायची. या केशवसृष्टीच्या माध्यमातून या पाण्याची सोय झाल्यामुळे लोक आता पारंपरिक थोडं आधुनिक पद्धतीने शेती चालू केली. सुरुवातीला असेच 7-8 शेतकरी शेती करत होते. आता प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी पोचलेलं आहे, त्यामुळे आता 27 शेतकऱ्यांची शेती चालू आहे. आता जेव्हापासून केशवसृष्टी मार्फत माधव संस्कार केंद्र चालू झालं आहे, त्या म्हणजे अगोदर मुलं शाळेत जात नव्हती. 2 तास इथे शिकवल्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागली आणि त्यांना वेगवेगळे खेळ शिकायला मिळतात, गाणी वगैरे. तर आता ते दररोज मुलं शाळेत जातात आणि नियमितपणे अभ्यास करतात. आणि या माधव संस्कार केंद्र माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. त्यामध्ये आम्ही परसबाग लागवड केलेली, म्हणजे मुलांना शेतीमध्ये कसं वळवता येईल. इथे कारलं इथलं जे आहे हे अतिशय चांगलं आहे, जे गुजरातमध्ये त्याला मोठी मागणी आहे आणि त्यावर ही लोक आज आपला उदरनिर्वाह करतात, स्वावलंबी बनलेले आहेत ही लोक खऱ्या अर्थानं. ह्या गावाचा आदर्श नक्कीच आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे.